त्यावेळेला लक्षात येत होतं की आम्हाला सर्वांना MMR रिजन MMRD हा विषय जो आहे हा विषय अत्यंत संकुचित असा विषय होता। आम्हाला आठवत होतं की MMRDचा निधी हा आम्हाला मिळतच नाही। मग कदाचित आम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी त्यावेळेच्या काळामध्ये कोर्टात जावं लागेल की काय अशी सगळ्यांची परिस्थिती होती। परंतु हा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि 2014च्या नंतरचा जो काळ होता, आदरणीय देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे झाले आणि एक MMR रिजन मध्ये MMRDचा निधी हा पूर्णच्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही त्यावेळच्या काळामध्ये झाली।